या देवी सर्वभूतेषु क्रांतिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। मी भगवद्गीते की जी सुरुवात आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, त्यातला पहिला शब्द धर्मक्षेत्रे असा आहे। आणि लोक कसा गोंधळ घालतात त्याचं एक उदाहरण म्हणून मी सांगतो की विनोबांनी गीताई म्हणून त्याचा मराठी अनुवाद केला, पण तिथं त्यांनी तो धर्म हा शब्द वगळून टाकला। आजही बऱ्याच ठिकाणी ही प्रथा चालत आलेली आहेच, पण त्यांनी धर्मक्षेत्री म्हटलं नाही, त्या पवित्र कुरुक्षेत्री असं म्हटलं त्यांनी तिथे। लोकांना या शब्दाचं का वावडा आहे हे एकदा लक्षात आलं चाणाक्ष लोकांच्या की मग कोडी उलगडायला लागतील सगळे। मला आठवतं आहे, मी एकदा, हे तर खूप जुनी गोष्ट आहे, मी त्यावेळेला कमिन्सचा रिजनल मॅनेजर होतो बंगलोरला। पुण्याहून फ्लाईट्स वगैरे असल्या काही नव्हत्या त्यावेळेस। मुंबईहून एक इंडियन एअरलाईन्सची फ्लाईट बंगलोरला जायची, त्यामुळे मी सिक्युरिटी वगैरे करून तिथं बसलेलो होतो। नाही, सिक्युरिटीला जायचं होतं मला तिथं आत, सिक्युरिटीची अनाऊन्समेंट करत वाट बघत बसलो। आणि एक युरोपियन मुलगी तिथनं हिंडत होती, पांढरी साडी नेसलेली होती ती, तिच्या गळ्यात एक शबनम बॅग होती, त्याच्यात काही पुस्तकं होती, अनवाणी होती, पायात चपला वगैरे काही नव्हत्या तिच्या। आणि ती मग ह्यांना भेट त्यांना भेट एक पुस्तक काढून दाखवत होती, काही कोणी घेतलं नाही तिच्यातनं। शेवटी मी एकटाच बसलो असं म्हणताना ती माझ्या शेजारी येऊन बसली ती, आणि ती मला म्हणाली, हॅव यू हर्ड ऑफ इस्कॉन सेंटर? म्हटलं येस, आय हॅव हर्ड ऑफ इस्कॉन, आय नो भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद। ती म्हणाली, वाय डोंट यू बाय दिस बुक, दीज आर द लेक्चर्स ऑफ भक्तिवेदांत स्वामीची, असं म्हणून तिने एक एवढं पुस्तक काढलं जाडवर, फार सुंदर चित्र होती ते, त्यातली चित्र फार छान असतात त्या पुस्तकात। मी ते आपलं बघत होतो, ते काय सगळे भगवद्गीतेवरचंच सगळं निरूपण होतं। मी तिला म्हटलं किती किंमत आहे याची? ती म्हणाली 75 रुपये। मी गोष्ट 80 सालची सांगतो आहे तेव्हा। मी म्हटलं दिस इज अवेलेबल फॉर 1 रुपी इन मराठी। विनोबांची गीताई 1 रुपयाला मिळते म्हटलं। तिला म्हटलं काढ कुठला अध्याय तुला काढायचा, तो ऊर्ध्वमूल मध शाखम काढला तिने, मी श्लोक म्हणून दाखवले आणि तिला अर्थ सांगितला। ती म्हणाली सेम हॅज बीन रिटन बाय स्वामीजी ओव्हर हिअर। म्हटलं दुसरं काय लिहिणार नाही तर, जे आहे तेच लिहिणार ना, आणखीन काय लिहिणार स्वामीजी? पण हे 1 रुपयात म्हटलं आम्हाला मिळतं, तुम्ही 75 रुपये आमच्याकडनं इथनं काढता या सगळ्या ह्याच्यात। मग ती म्हणाली आर यू अ प्रोफेसर? म्हटलं नो, आय एम ॲन इंजिनियर। मी आत्तापर्यंत लोक बघत होते बरं का आमच्याकडे, बाकीचे सगळे काय चाललं आहे, यांचं एक बाबा बसला इथं आणि मग ती मुलगी त्यां। मग ती म्हणाली ओके, आय विल गिव्ह यू 1 पिरियॉडिकल म्हणून, एक बॅक टू गॉडहेड म्हणून त्यांचं एक पिरियॉडिकल दर महिन्याला काढायची, ते तिनं मला दिलं। आणि ती म्हणाली नेक्स्ट टाईम वेन यू विल कम प्लीज व्हिजिट अवर सेंटर। त्यांचं जुहूला एक सेंटर होतं। मग मी आपलं हो वगैरे म्हटलं, आता काय माझी जरा परिस्थिती नाजूक झाली होती एकूण सगळे पाहिल्यावर। पण तिला जाताना मी म्हटलं आय विल टेल यू अबाउट अ कोइन्सिडन्स। ते म्हणाली काय? म्हटलं आय एम बॉर्न ऑन द डे लॉर्ड कृष्णा वॉज बॉर्न।
असं म्हटल्याच्यानंतर तिनं गळ्यातली शबनम उतरवली आणि माझ्या पाया पडली तिथं. मला आश्चर्य वाटलं. आता म्हटलं 4-5 लोक बाबा बाबा करत येत आहेत की काय इथं पाया पडायला. मग तेवढ्यात माझी अनाऊन्समेंट झाली वगैरे अशी कारणं सांगत मी आत निघून गेलो. पण गीताई जी आहे किंवा गीता आहे ते आपण लहानपणापासून मुलांना शिकवत असतो. शेवटी श्रीकृष्णाचं जे आयुष्य आहे ते धर्मस्थापनेसाठीच गेलेलं आहे सर. मी पहिल्यापासून सांगतो आहे, अधर्मावर मात करण्याच्यासाठीच आहे, अविवेकावर विवेकानं मात करण्यासाठी, अन्यायाच्या विरुद्ध लढण्याच्यासाठी. आणि मुळात त्याच्यात हा जो अधर्म धृतराष्ट्र खेळत होता आणि त्याची मुलं सगळी खेळत होती, त्याच्या विरुद्ध श्रीकृष्णानं जे काही केलं तो खरं धर्म आहे त्यात. आणि त्याच धर्माचं पालन शिवाजी महाराजांनी तंतोतंत केलं. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारण. मी भारतात बहुधा सर्व राज्यातनं गेलेलो आहे, पण मला केरळ धर्म, तमिळनाड धर्म, ओरिसा धर्म वगैरे असं काही कुठं दिसलं नाही. फक्त आपल्याकडे आहे. आणि ते सुद्धा राष्ट्र असं म्हटलं बरं का. आपल्या राज्याला महाराष्ट्र म्हटलं आहे, दुसऱ्या कुठल्याही राज्याला राष्ट्र म्हटलेलं नाही. इतकं समर्थ हे राज्य आहे, इतकी समर्थ समृद्ध अशी परंपरा या राज्याला लाभलेली आहे. महाराष्ट्र राज्य आणि पुन्हा महाराष्ट्र धर्म. शेवटी महाराष्ट्र धर्म म्हणजे काय? अन्यायाविरुद्ध लढणं, त्याला वाचा फोडणं, हेच तर आहे शिकवलेलं. पण तरीसुद्धा शिवाजी राजांच्याकडे पाहायचा जो लोकांचा दृष्टिकोन, मी तुम्हाला आता शिवाजीराजांनी आयुष्यात काय काय केलं आणि काय काय नाही हे कृत्य सांगणार आहे. कदाचित काटा येईल तुमच्या अंगावर, कदाचित लोक म्हणतील हे थापा मारतायत वगैरे, पण मी तुम्हाला ते कुठे तेही सांगतो सगळं, कारण लोकांनी ते लपवलेलं आहे, दडपून ठेवलेलं आहे. सहजासहजी लोक सांगत नाहीत, कारण त्यांच्या मनात असलेली आणि लोकांच्या समोर जावी अशी शिवाजी महाराजांची प्रतिमा, आणि मग त्या प्रतिमेला काही ना काहीतरी होईल म्हणून लोक सांगत नाहीत त्याच्यात. परंतु रामदास स्वामी इथं म्हणतात, या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही. हा महाराष्ट्र धर्म तुमच्यामुळे राहिला इथं, नाही तर कोण होतं? भोवताली सगळ्या या शाह्या होत्या वेगवेगळ्या. एका बाजूला सिद्धी होता, पोर्चुगीज होता. तुम्ही अवश्य प्रियोळकरांचं इन्क्विझिशन नावाचं पुस्तक वाचा. या इन्क्विझिशनमध्ये गोव्यात जे तळीव अत्याचार कसे चाललेले होते त्यावेळेला याची कल्पना तुम्हाला येईल. अंगी तेलाची डगली घालून जाळले असं लिहिलेलं आहे तिथं. डगला असतो तो तेलात बुडवायचा, माणसाच्या अंगाला घालायचा आणि पेटवून द्यायचा सरळ चक्क. हे गोव्यातलं वातावरण होतं. हे सगळं शिवकालात आणि शिवाजी महाराजांनी पूर्णपणे बंद पाडलं. लोक धजावेनात शिवाजी महाराजांचं नाव ऐकल्याक्षणी लोक कापायला लागायचे. अशी उलट परिस्थिती राजांनी ही तिथं निर्माण करून ठेवली. मी परवा एक उदाहरण दिलेलं होतं, ते उदाहरण तर छत्रसाल बनलेल्याच. छत्रसालाबद्दल मी सगळं सांगितलं, पण त्यावेळेला छत्रसालाने एक प्रश्न महाराजांना विचारला. तो म्हणाला, हिंदूंचा आणि तुर्कांचा कधी मिलाफ झाला आहे का? कधीच झालेलं नाही आहे. त्यामुळे मुघलांच्याकडे नोकरी करणं हे मला अशक्यच आहे सगळ्याच्यातनं, म्हणून मी आलो आहे तुमच्याकडं महाराज. हे शिवाजीराजांना माहिती होतं म्हणून तो आला होता छत्रसाल. त्याच्यात उत्तरेतलं वातावरण फार भयानक होतं. मी तुम्हाला एकच अत्याचार सांगतो, पुस्तकातनं 100 अत्याचार वेगवेगळ्या प्रकारचे दिले, तर त्यातला एक फक्त प्रकार सांगतो मी. हे सगळे युरोपियन प्रवाशांनी पाहिलेले अत्याचार आहेत, इथल्या स्थानिक लोकांनी केले. की एका माणसाला पकडलेला होता आणि त्या माणसाच्या गुदद्वारातनं लोखंडी सळई घालून लोक ठोकत होते तिथं.
तो गुरासारखा ओरडत होता. नंतर त्याचं ओरडणं बंद पडलं. शेवटी ती सळई इथनं बाहेर आल्या की नंतर त्याला मारायचं थांबलं. हा एकच अत्याचार मी सांगतो. औरंगजेबाच्या वेळेपासनं त्याच्याही आधीपासून मुंडक्यांचे मिनार करायची पद्धत होती. औरंगजेब विचारायचा मुंडक्यांचा मिनार केला का म्हणून. मिनारांची चित्रं आहेत, मुंडक्यांचे मिनार केल्याची चित्रं आहेत. औरंगजेब जो दक्षिणेत निघाला त्याच वेळेला दक्षिणच्या स्वारीला त्याला माहीत होतं की आपण मराठा कंट्रीमध्ये जातो आहे आणि लॉंग ड्रॉन बॅटल, इतक्या सहजासहजी हे युद्ध संपणार नाही आहे. म्हणून तो निघताना तो म्हणाला मला देवळाचा कळससुद्धा दिसता कामा नये कुठल्याही. त्यामुळे औरंगजेब ज्या वाटेनं आला त्या वाटेवरची देवळं ही पूर्णपणे पाडून नष्ट करण्यात आली. शिवाजी महाराज 1666ला सुटले आणि त्याच्यानंतर औरंगजेबाची एवढी चितू झाली, सगळे लोक त्याच्याकडे बोट दाखवून म्हणायला लागले याच्या हातावर तुरे घेऊन शिवाजी महाराज पळून गेले तिकडे. इतकी नाचक्की झाली की त्याचा राग औरंगजेबाने काशी विश्वेश्वरावर काढला आणि 69 साली काशी विश्वेश्वर भ्रष्ट करून टाकला. म्हणजे हिंदूंचं जे अत्यंत पवित्र स्थान विश्वेश्वर वाराणसीचा, की मी काल ज्याचं नाव सांगितलं स्लीमन, हेनरी स्लीमन, त्या स्लीमनने असं लिहिलं आहे की मी वाराणसीला बनारसला चाललेलो असताना माझं हृदयाची धडधड वाढली. याचं कारण मी या हिंदूंच्या सगळ्यात मोठ्या अत्यंत पवित्र अशा ठिकाणी चाललो आहे असं म्हणणारा श्लीमन कुठे आणि इथं मुंडक्यांचे मिनार रचले का असं विचारणारा औरंगजेब कुठे. शिवाजीराजांच्या या सगळ्या प्रकरणात हे मुंडक्यांचे मिनार बंद पडले. एक माणूस मनात आणलं तर काय करू शकतो त्याचं आपल्याचकडं आपल्याच राज्यात घडलेलं हे ज्वलंत असं उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याचा आदर्श घालून दिलेला आहे आपल्याकडे. शिवाजीराजे 57मध्ये उतरले इथं खाली तेलघट्टाच्या घाटातनं तेलबाईला म्हणून किल्ला आहे, तिथनं खाली आले, कल्याण भिवंडीला आले. आणि कल्याण आणि भिवंडी हे मी माझ्या मनातलं सांगत नाही आहे, हे मी शिवभारतातला सांगतो आहे. शिवभारत हा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरनं परमानंद गोविंद नेवासकरांनी रचला. 31 अध्याय पूर्ण आहेत, त्याच्यात 32व्यात 9 श्लोक आहेत. शिवाजीराजे जिवंत असताना तो ग्रंथ रचला गेलेला आहे, कारण 74 साली हा वारला परमानंद. त्या परमानंदांनी असं त्याच्यात लिहिलेलं आहे की शिवाजीराजे कल्याण भिवंडीला आले आणि तिथं ज्या देवळांच्या मशिदी झालेल्या होत्या त्या शिवाजीराजांनी परत तिथं देवळं बांधली आणि तिथल्या काझी आणि मौलवींना कैद करून नेलं. आणि या मुलाचे जर का हे उपद्व्याप असे चालले तर आपल्या धर्मप्रसाराला अडथळा येईल, म्हणून अफजलखाना मी तुझी नियुक्ती करतो, असं एक वाक्य त्या आदिलशाहच्या मुखात त्या परमानंदानं घातलेलं आहे. मूळ संस्कृत श्लोक असा आहे, त्वया गृहीत्वा कल्याणम तथा भीमपुरीमपी, भीमपुरी म्हणजे भिवंडी, त्वया गृहीत्वा कल्याणम तथा भीमपुरीमपी यवनांना महासिद्धिनिलय किलपातिता. पाडून टाकले त्यांनी. आहे कल्पना याची कोणाला? शाळेपासनं आत्तापर्यंत पुस्तकात कुणी लिहायचं धाडस केलं आहे का? हे सगळ्याचं कवींद्राचं सगळं लोकांनी शिवचरित्र लिहित असताना वापरलेलं मात्र हे एवढं मात्र सोडून टाकलं. त्या एवढंच नव्हे, अजून एक सांगतो मी. 1689मध्ये मातबर खान या नावाचा औरंगजेबाचा एक सुभेदार कल्याणला आला आणि त्याच्या मार्फत पत्र अनेक गेली आणि काही आलीसुद्धा. त्याचा जो लेखनिक होता त्याचं नाव जेठमल. या जेठमलांनी ती सगळी पत्रं जी आहेत ती एकत्र करून ठेवली. 100 पत्रं आहेत. त्याला त्याने कारनामा असं नाव दिले. कारनामा म्हणजे कर्तृत्व, कार म्हणजे काम. कार हा फारसी शब्द आहे. कारखाना जे जिथं काम चालतं त्या कारखान्यात, कार सेवा जी चालती तिथे त्याची कार्य चालतं तिथं मुळात.
त्यामुळं कारनामा जेठमल म्हणतात त्याला. त्या कारनाम्यात एक पत्र आहे, सज्जादा नसीनाने लिहिलेलं पत्र आहे ते, या मातबर खानाच्या मार्फत गेलेलं पत्र. त्याच्यात तो असं म्हणतो आहे की इथं कोकणातल्या सगळ्या मशिदीन मदरसे काफर बच्चांनी पाडून टाकलेले आहेत, म्हणजे संभाजीराजांनी. मी माझ्या खर्चाने शेणवलीला एक मशीद बांधलेली आहे, तर तुम्ही पैसे पाठवा, कारण परागंदा झालेले आपले लोक परत यायला लागले, तुम्ही पैसे पाठवले तर आम्ही हे सगळं परत बांधकाम आणि मशिदी बांधून काढू. पण त्यावेळेला संभाजीराजांनी इथं काय केलेलं होतं याचं एका वाक्यात उल्लेख त्या सज्जादा नसीनांनी 1689च्या आसपासमधलं, कारण त्यांच्या मृत्यूनंतर लगेच संभाजीराजांच्या मृत्यूच्यानंतर लिहिलेलं पत्र आहे त्याचं. हे सगळं बाजूला ठेवायचं आणि शिवाजीराजे किती सेक्युलर होते हे दाखवायचा सारखा प्रयत्न करायचा. हे गेले असंच चाललेलं आहे सगळं. ही कृत्य काय सांगतायत मग? शिवाजीराजांची ही कृत्य ते सेक्युलर आहेत असं सांगतायत का कुठं काही? नाही. अहो, हा एक राजा जर का झाला नसता तर एव्हाना सगळ्यांची सुनता झाली असती, असं भूषणाने म्हटलेलं आहे. कविभूषण असं म्हणतो आहे, मी तुम्हाला अख्खा त्याचा श्लोकच सांगतो, चला त्याचा. किबले की ठौर बाप बादशाह शाहजहाँ ताको कैद कियो मानो मक्के आग लाई है. बड़ो भाई दारा हाको पकड़ी के मारी डरो मेहर हूँ नाही माको बड़ो सगा भाई है. बंधु तो मुराद बख्श बादी चूक करीबे को बीच ले कुरान खुदा की कसम खाई है. भूषण सुकवी कहे सुनो नवरंगजेब एतो काम किन्हे तेव पादशाही पाई है. आणि दुसरा आहे, देवल गिरावते फिरावते निशान अली ऐसे डुबे राव राने सभी गए लपकी. गौरागन कती आप औरन को दे ताप आपुनी ही बार आप मारी गए दबकी. पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की. काशी हो की कला गई मथुरा मसीद भई अगर शिवाजी न होत तो सुन्नत होतं सबके. असं लिहिलेलं आहे त्याच्यात. हे सगळं लपवून ठेवलेलं आहे, लोक दडवून ठेवलेलं आहे. तो असं म्हणतोय, देवळं पाडून टाकलेली आहेत, देवलं गिरावत फिरावते निशाना आली. त्यावेळेची परिस्थिती काय आहे ती तो भूषण सांगतोय. उत्तर प्रदेशमधलाच आहे तो. यमुनेच्या काठी त्रिविक्रमपूर म्हणून एक गाव आहे, तिकमापूर, घाटमपूर परगण्यात आहे. तुम्ही कानपूरहून जर का हमीरपूरला जायला लागला तर वाटेच घाटमपूर सचिनदेन तिकमापूर. त्याच्या पलीकडं अगदी जवळ गाव आहे, त्याचं नाव आहे अकबरपूर बिरबल जिथनं आला ते गाव तिथनंच. आणि तो म्हणतोच आहे स्वतः की बिरबल जिथनं आला तिथनंच मी आलो आहे म्हणून. देसन ते गुणी आवत जाचनताही तिन में आयो एक कवी भूषण कही तुझाई. विच कनौज कुल कश्यपी रत्नाकर सुत धीर रहत त्रिविक्रमपूर सदा तरणी तनुजा तीर. त्या कालिंदीच्या यमुनेच्या काठावर असलेल्या तिकमापूरमधनं मी इथं आलो आहे. आणि त्यांनी ती सगळ्या बातम्या तिथं ऐकल्या. शिवाजीराजे आग्र्याहून निसटले ही इतकी आश्चर्यकारक आणि बातमी होती त्यावेळेची. खरं लोक हादरले सगळे, आग्र्यातच्या भोवतालचे सगळे लोक हादरले. म्हणजे त्यावेळेला कल्पना लोकांच्या अशा आहेत. एक भूषणाचा छंद असा आहे, म्हणजे त्याच्यातनं लोकांच्या मनात शिवाजीराजांच्याबद्दल काय कल्पना झाल्या होत्या म्हणून सांगतोय मी. तो म्हणतोय, चारी चारी चौकी जहाँ चकता की चहूँ और सांजरू भोर लगे रही जिय लेवा की. सगळीकडे जीव घेण्या चौक्या आहेत, चारी बाजूला लागलेल्या आहेत. सांजरू भोर, रात्रीपासनं संध्याकाळपासनं भोर म्हणजे पहाटेपर्यंत त्या चौक्या लागल्यात. चारी चारी चौकी जहाँ चकता म्हणजे औरंगजेब, चुगताई वंशाचा म्हणजे चंगीज वंशाचा हा जो आहे माणूस. चारी चारी चौकी जहाँ चकता की चहूँ और सांजरू भोर लगे रही जिय लेवा की. कंधे दरे कावड़ चलो जब चाँव से एक लिए जात चले मेवा की. भैंस को उतारी डार्यो डंबर निवारी डार्यो कर्यो भैंस और जब चलियो साथ मेवा की. आता शेवटची ओळ बघा. पौन हो कि पंछी हो कि गुटका की गौन हो देखो कोण भांती गयो करामात सेवा की. शिवाजी महाराजांची ही सगळी करामत आग्र्याची बघून हा वाऱ्यासारखा गेला का पक्षासारखा उडून गेला का गुटखा खाऊन गुप्त झाला हे काही कळेनासं झालेलं आहे, असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. पूर्वी गुटखा खाऊन गुप्त होता येत असे अशी एक कल्पना होती.
आता गुटखा खाऊन लोक कायमचेच गुप्त होतात, दिसतच नाहीत बरं तिथे ते. पण त्यावेळेला लोकांची मनस्थिती काय झालेली होती, एक सामाजिक धारणा काय होती, सामाजिक भावना काय होती, हे त्याचं चित्रण, शब्दचित्रण, शाब्दिक चित्रण भूषणांनी त्याच्या छंदातनं हे सगळं केलेलं आहे. तो म्हणतोय देवल गिरावते, देवळं पाडली आहेत, फिरावते निशाणा आली, आलीच्या नावानं निशाणा फिरत आहेत. ऐसे डुबे राव राणे सभी गये लपकी, राव राणे सगळे पळून गेलेत, लपून बसलेले आहेत. गौरा गणपती आप, तो म्हणतो अरे गौरी आणि गणपती तुम्ही विघ्नहर्त्या देवता ना, मग तुमची वेळ येता तुम्ही कुठं लपून बसलाय, असं म्हणतोय. गौरा गणपती आप औरन को देत ताप, आपुनीही बार आप मारी गये दबकी. पीरा पैगंबरा दिगंबरा दिखाई देत, सिद्ध की सिद्धाई गई रही बात रब की. काशी हो की कला गई, काशीला अवकाळा आली. मथुरा मसीद बाई, मथुरेची मशीद झाली. गर शिवाजी न हो तो सुन्नत होतं सबकी. हे उत्तर प्रदेशमधल्या त्यावेळेच्या लोकांना कळलेलं होतं. त्यावेळेचे उत्तरेतनं लोक इथं येऊन इथल्या राजांच्याबद्दल कवनं रचत होते. आता काय करतायत उत्तरेतनं इथं येऊन लोक, बघा सगळे काय, आम्हालाच कवनं रचावी लागत आहेत त्यांच्यावर, सगळ्या त्यांच्या कर्तृत्वावर. पण भूषण हा एक जिंदादिल कवी आहे हो, त्यावेळेचा मोठा कवी आहे तो, त्याला महाकवी म्हटले. हिंदीचा जो काळ आहे त्याला रीतिकाल आहे त्यावेळेचा. रीतिकाल म्हणजे शृंगारिक ज्या वेळेला कविता होत असत, सगळे कवी शृंगाराकडे वळलेले होते. देवदेवतांच्यापासून शृंगाराची वर्णनं लोकांनी केलेली आहेत. अशा वेळेला एक कवी वीररसावर कविता करतो, हाच एक मोठा पायंडा या भूषणाने तिथं उत्तर प्रदेशमध्ये पाडला. आणि तो आपल्याकडे आला, तो हे सांगतोय सगळं की शिवाजी महाराज आहेत म्हणून आणि होते, नाहीतर एव्हाना सगळ्यांची सुनता झाली असते. हे आत्ताचं मी सांगत नाही आहे, त्यांनीच लिहून ठेवलं आहे, ते मी सांगतो आहे तुम्हाला. नाही तर लोक म्हणा की तुम्हीच सांगताय काहीतरी केलं, मला कुठलं काय जमणार आहे असलं काव्य बिव्य रचायला, मला नाही जमणार ते. त्या भूषणाने हे सगळं लिहून ठेवलेलं तिथं का, त्याचं तुम्ही अख्खं भूषणाचं काव्य वाचा. ते केवळ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व, शिवाजी महाराजांनी हिंदुत्व कसं टिकवलं, शिवाजी राजांनी जानव्याचं रक्षण कसं केलं, याच्यावरच अवलंबून आहे. वेदांचं रक्षण शिवाजी महाराजांनीच केलं असं सांगणारा पहिला माणूस भूषण आहे त्यावेळेस. आश्चर्य वाटेल, पण वेदांचं रक्षण केलं शिवाजीराजांनी. वेद राखे विनीत, पुराण प्रसिद्ध राख्यो, प्रसिद्ध पुराणांचं रक्षण केलं. राम नाम राख्यो अति रसना सुधर्मे, रामनामाचं जिव्हेवर रक्षण केलं, मुखात रामनामाचं रक्षण केलं असं तो म्हणतोय. वेद राखे विनीत, पुराण प्रसिद्ध राख्यो, राम नाम राख्यो अति रसना सुधर्मे. हिंदुन की चोटी रोटी राखी है सिपाहन की, कंधे में जनेऊ राख्यो, माला राखी गरमे. मीडी राखी मुगल, मुगल घाबरले सगळे असं म्हणतोय तो. मीडी राखी मुगल, मरोडी राखे बादशाह, बादशाही घाबरून बसला. बैरी पिसी राखे, वरदान राख्यो कर्मे. शेवटची वेळ नितांत सुंदर आहे, त्याच्यातच सार आहे. शिवचरित्राचं सार तुम्ही म्हटलं तरी चालेल. राजन की हद राखी, तू तुझ्या राज्याच्या सरहद्दींचं रक्षण केलंस. राजन की हद राखी, कशाच्या जोरावर? तलवारीच्या बळावर, शस्त्राच्या बळावर. राजन की हद राखी तेग बल शिवराय, देव राखे देवल स्वधर्म राख्यो घर में. देवांचं रक्षण केलं, देवळांचं रक्षण केलं आणि स्वधर्माचं रक्षण हे राजा तू तुझ्या तलवारीच्या बळावर केलंस, हे सांगणारा भूषण पाहिला तिथं. काय सांगायचं आता त्याच्याबद्दल, आणि काय शिवाजी महाराजांच्याबद्दल किती गोष्टी सांगायच्या. उत्तरेतल्या लोकांना आकलन झालं, ते आमच्या लोकांना इथं होत नाही अशी परिस्थिती आहे तिथं. अरे सांगा ना, मी जिथं जिथं गेलो, शिवाजी महाराजांची ओळख भारतातल्या इतर प्रदेशातनं काही ठिकाणी जरी लुटारू म्हणून होत असली तरी शिवाजीराजांनी हिंदूंचं रक्षण केलं हे मात्र लोकांना माहिती आहे, फार आसामपर्यंत. मला आठवतं आहे, एक आसाममध्ये कॉन्फरन्स आमची होती, डीलर्स कॉन्फरन्स. ती झाल्याच्या नंतर मी प्रश्न विचारला, डज एनीबडी नो मिस्टर सूर्यकुमार भुयाँ, SK भुयाँ कोणाला माहिती आहेत का? एक माणूस धावत पुढं आला आणि मला म्हणाला, मिस्टर बेडेकर, वाय डू यू वॉन्ट मिस्टर SK भुयाँ? म्हटलं, ही हॅज रिटन वन आर्टिकल which has been published in our periodical
टायटल ऑफ दॅट आर्टिकल इज शिवाजी फ्रॉम आसामीज डॉक्युमेंट्स. आसामी कागदपत्रातनं शिवाजी महाराज असं ते पुस्तक. तर म्हणाला, सर यू आर द फर्स्ट पर्सन इन लास्ट 30 years हू हॅज आस्क्ड मी दिस क्वेश्चन. म्हणाला, एस के भुया इज नो मोर अनफॉर्च्युनेटली, बट फॉर्च्युनेटली यू आर स्टँडिंग राईट इन फ्रंट ऑफ हिज सन. आय एम हिज सन. म्हणाला, चला घरी आत. त्याने मला त्यांची पुस्तकं दाखवली आणि लाचित बडफुकन अँड इट्स टाइम्स. शिवाजी महाराजांची प्रेरणा अशी होती की मुघल हे सगळे बाहेरचे लोक आहेत, तुर्की लोक आहेत, कपट बलांनी या देशात ते आलेले आहेत आणि त्यांच्या विरुद्ध एकजूट करायला पाहिजे. म्हणून आसाममधले लोक, कुचबिहारचा राजा गुवाहाटीला पत्र लिहितो आहे की शिवाजीराजांच्या हालचाली कशा चालल्यात त्या, आणि त्या ब्रह्मपुत्रच्या पात्रात एक तो नाविक लढाई खेळतो आहे. बॅटल ऑफ सराई घाट म्हणतात, अश्वक्लांत, इटाखोली आणि गुवाहाटी त्याच्यात, आणि तो जिंकतो. त्याची प्रेरणा शिवाजी महाराज आहेत असं लिहून ठेवलं आहे त्यांनी तिथे. त्याचं काय कुठं जावं तिथं मला माझंच कौतुक करायचे, मलाच लोक हार घालायचे त्यावेळेला. तिथे लोकांनी हार मलाच घातला. अरे म्हटलं मला घालू नका. ते म्हणाले, जर का राजा नसते तर काय झालं असतं हे सगळ्यांना माहिती आहे म्हणाले. ते म्हणतात ते अगदी बरोबर आहे सगळ्या ऐक्यात. भूषणाचे तर छंदचे छंद आहेत सगळ्या ऐक्यातनं आले. प्रार्थना करतोय तो या शिवाजीला यश दे, यश दे, यश दे असं कायम तो म्हणत आलेला आहे त्याच्यात. परंतु पोर्चुगीज लोक अत्याचाराच्या बाबतीत तयार होते. मुघलांनी जसे अत्याचार केले तसेच पोर्तुगीज लोकांनी सुद्धा इथं भरपूर अत्याचार पोर्चुगीज लोकांनी केलेले. सगळ्यांनी केले आमच्यावर अत्याचार. कुणी केले नाहीत. सिद्ध्यांनी अत्याचार केले, पोर्चुगीजांनी केले, इंग्रजांनी सुद्धा केले, त्याच्यात निजामशाहीने केले. त्यातल्या त्यात निजामशाही थोडीफार बरी होती. तिथं शहाजीराजांनी शेवटी चालवली ती स्वतः. मुर्तजा नावाच्या निजामशहाच्या मुलाला, तिथला जो होता गादीवर, त्याला स्वतः मांडीवर घेऊन शहाजीराजे निजामशाहीच्या तख्तावर बसायचे आणि राज्य करायचे. त्याने एक उदाहरण शिवाजी महाराजांना घालून दिलेलं होतं. पुढं 36 साली निजामशाही घेतली. मुघलांनी आणखी ती आदिलशाहीनं वाटून घेतली. कधीतरी चिखलातसुद्धा पण एखादं कमळ उगवतं बरं का कुठं. मी तुम्हाला आदिलशाहीचं एक उदाहरण सांगतो. आदिलशाहीत एकूण 8 बादशाह झाले. अजून एक 9वा होता, मल्लू नावाचा, छोटा होता, तो वारलात. मी त्याला काही धरत नाही आहे. पण या सगळ्याच्यात एक दुसरा इब्राहिम आदिलशाह जो होता तो स्वतःला जगद्गुरू समजायचा. हा जो दुसरा इब्राहिम होता तो स्वतःला सरस्वती आणखी गणपतीचा पुत्र समजायचा. बघा आता मी म्हणतोय चिखलात कमळ कसं असतं ते. हा स्वतःला सरस्वती आणखी त्या गणपतीचा पुत्र समजायचा. त्याने तिथं श्रीकृष्णाची चित्र काढून, भगवान विष्णूंची चित्र काढून ठेवलेली आहेत. आसार महाल नावाची एक जागा आहे. लोकांनी आता पुसून टाकलेली आहेत ती, तरी पण पूर्ण पुसता आलेली नाही आहेत अशी परिस्थिती. आसार महालात विजापूरला गेलात तर दिसेल. ह्याच्या पत्राची सुरुवात, फरमानाची सुरुवात किंवा फरमानाच्या पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या ओळीत काय असेल? दुसऱ्या इब्राहिम आदिलशाच्या फरमानात, फरमाने हुमायून शर्फ सुदूर या बजानिब आमिलान हाल वैस्तक वगैरे ते आलं की तो असं लिहायचा, अच पूजा श्री सरस्वती, म्हणजे सरस्वतीची पूजा करून हे फरमान मी पाठवतो. त्याच्यात असं आहे, माझ्याकडं आहेत, दाखवीन मी. दुसरा इब्राहिम आदिलशाहनं अच पूजा श्री सरस्वती असं लिहिलेली फरमानं उपलब्ध आहे. पण एखादाच त्या सगळ्या ह्याच्यात असा एखादाच निपजतो कुठंतरी. त्याचं सगळं जे होतं ना ते सगळं नवरस असायचं बरं. त्यांनी तिथं एक नवरस, त्याचं नवरसनामा या नावाचा एक ग्रंथ रचून घेतला. ते नवरसपूर या नावाचं एक गाव वसवलं त्यांनी. त्याचा तंबोरा होता, तो गाणीबिणी म्हणायचा, रागदारी वगैरे म्हणायचा, सगळं स्वतःच म्हणायचं. त्याच्या तंबोऱ्याचं नाव होतं मोती खान, असं त्याचं नाव होतं ते तंबोऱ्याचं. आणि त्याला लोकांनी येऊन सांगितलं, अहो तुम्ही हे जे करताय सरस्वती गणपती वगैरे म्हणताय, आपल्यात हे सांगितलेलं नाही आहे, हे निषिद्ध आहे, तुम्ही जे करताय ते निषिद्ध आहे सगळं. तेव्हा या जगद्गुरूंनी उत्तर दिलं इब्राहिमाने की मग ज्या धर्मात याची पूजा सांगितली असेल सरस्वतीची आणि गणपतीची, तो धर्म मी स्वीकारीन. असं म्हटल्यावर सगळे गप्प बसले सगळे, कारण हा बादशाचं हो तिथं बसलेलं. पण अशी उदाहरणं असतात सगळ्या ह्याच्यात.
आदिलशाहीच्या इथं दुसरा मुहम्मद जो होता अत्यंत क्रूर आणि खुनशी बादशाह होता. औरंगजेबाचं मी चरित्र सांगायला सुरुवात केली तर मला असं वाटतं आजच्यासारखंच एक सप्ताह आपल्याला औरंगजेबावरच करावं लागेल. औरंगजेबाचं क्रौर्य, औरंगजेबाच्या मनातला शृंगार आणि त्याच्या मनातल्या कामुक भावना लोकांनी सांगितलेल्या नाही आहेत. त्याच्यावर औरंगजेबाची वीरश्री सांगितली त्यांनी. 89 वर्ष जगला औरंगजेब. औरंगजेबाची कारकीर्द फार मोठी आहे. 50 वर्षापेक्षा जास्ती तिची नुसती कारकीर्दच आहे. 24 ऑक्टोबर 1618 या दिवशी औरंगजेबाचा जन्म झाला आहे आणि 20 फेब्रुवारी 1707 या दिवशी नगरच्याजवळ भिंगरला औरंगजेब वारला. शेवटपर्यंत ठीक होतं. मुंडक्यांचे मिनार असणारा औरंगजेब हा इथं आम्ही जागा दिली त्याला शेवटी. पण औरंगजेबाची इथल्या लोकांनी जी काही दैना उडवली सगळ्या ह्याच्यात. पण त्याचं एक उदाहरण सांगतो की शिवाजीराजे आग्र्याला जे गेले ते कशा दिव्यातनं पार पडले याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की औरंगजेबाचा थोरला भाऊ होता. तो राज्यावर येणार अशी व्यवस्था शहाजहाननी करून ठेवलेली होती. त्याचं नाव होतं दारा शुको. दाराला काही हिंदू लोकांच्याबद्दल त्याला मुळीच तिरस्कार नव्हता दाराला. उलट तो मुसलमान आणि की ते हिंदू लोकांना आणून त्यांचे वादविवाद घडवून आणायचे. त्यानं स्वतः एक ग्रंथ रचला. त्याचं नाव आहे मजमू अल बहरीन. बहर म्हणजे समुद्र आणि समुद्र संगम म्हणजे 2 संस्कृतींचा संगम असं त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी उपनिषदांचं फारसीमध्ये भाषांतर करून घेतलं आणि त्याला नाव दिलं अल्लोपनिषद असं त्यांनी नाव दिलेलं आहे. एक शेख सरमद या नावाचा त्याचा एक गुरु होता. या सरमदच्या बरोबर तो नेहमी वाटाघाटी करायचा. या सरमदचं सुद्धा मुंडकं औरंगजेबानेच उडवलं. गुरु तेग बहादुरांचं जसं मस्तक औरंगजेबाने उडवलं तसंच या सरमदाचं मस्तक त्याने उडवलं. पण सामूगडला लढाई झाली की गादीवर आता कोण येणार, कोण बसणार. त्यामुळे दारा शिकोव आणि औरंगजेब यांची लढाई हे सामूगडला झाली. मुराद बक्ष म्हणून त्याचा भाऊ होता. औरंगजेबाने त्याला सांगितलं की आपण ही लढाई मारली की मीच तुला बादशाह करणार, बादशाह तूच आहेस हे सगळ्या असं म्हणून ही लढाई त्यांनी मारली. दारा पळून गेला. पण दारा स्वतःच्याच लोकांच्या इथं सापडला. मलिक जीवन नावाचा माणूस होता. तुम्ही कधी भक्कर आणि सक्कर नावाचे किल्ले वगैरे ऐकलेत पाकिस्तानमधले. आत्ता पाकिस्तानमध्ये आहेत ते, त्यावेळेला आपल्याचकडे होते सगळे. पण तिथं जीवन मलिकनं त्याला पकडला आणि दारा शुकोला औरंगजेबाच्याकडे आणून सोडला त्यांनी दिल्लीत एक खिजरबाग नावाची बाग आहे. खिजरबाग म्हणजे अलाउद्दीन खलजीचा जो मुलगा होता खिजर खान याच्या नावाने त्यांनी बांधली होती म्हणून त्याचं नाव तिथं दिलेलं आहे. तिथं याला ठेवलेला होता दाराला. आणि दाराचा मुलगा होता तिथं त्याच्याबरोबर. त्या मुलाचं नाव आहे सुलेमान शिकोफ. आणि औरंगजेब वाट बघत बसला होता मुहूर्ताची. असा एक कोणता भाग्याचा दिवस पंडितांच्याकडनं आपण त्यांचे जे असतील कोण त्यांच्याकडनं हुडकून काढू की भावाला मारायचा त्या दिवशी म्हणून, हे जास्तीत जास्त फायदा मला होईल. म्हणून औरंगजेबाने तो दिवस हुडकून काढला. आणि त्याचा एक गुलाम होता. त्याचं नाव नजर बेग चिल्हा. त्या नजर बेगाला सांगितलं की तू जा आणि जे काम मी तुला सांगितलं ते काम करून येतो. नजरबेग चिल्हा बरोबर 6 माणसं घेऊन निघाला. खिजरबागेत आला. त्याला पाहिल्यावर दारा शुकोने ओळखलं की आपला मृत्यू जवळ आलेला आहे. त्याचा जो मुलगा आहे तो म्हणाला अब्बूला मारायच्या आधी मला मारा. पण त्या मुलाला बाजूला काढला. नजरबेग चिल्हाने त्या दाराला पाडला. म्हणजे मुघल सल्तनतीत तख्ते ताऊस म्हणजे मोर, मयुरासन होतं ते, त्याच्यावर बसणारा आणि पुढचा बादशाह याला नजरबेग चिल्हाने जमिनीवर पाडून एका कट्यारीनं त्याचं मस्तक चराचरा चिरलं. आणि ते मस्तक घेऊन हा नजरबेग चिल्हा हा औरंगजेबाकडे आला. संध्याकाळची वेळ होती. औरंगजेब बागेत बसलेला होता आणि तो घेऊन आला नजरबेग दाराचं मस्तक आणि म्हणाला हुजूर दुश्मन का स्तर लाया हूँ. दुश्मन म्हणजे थोरला भाऊ. त्याचं मुंडकं आणले.
औरंगजेब म्हणाला, जरा प्रकाश कमी आहे, चिरागदानं घेऊन या, क्षमादानं घेऊन या. क्षमादानं लोक घेऊन आले. ते दोन्ही बाजूला उभे राहिले. औरंगजेबाने त्या मस्तकाकडे पाहिलं. इथनं रक्त आलं होतं, नाकातनं, ओठातनं, डोळ्यातनं. ते पुसून घ्या म्हणाला सगळं. ते सगळं त्यांनी पुसून घेतलं. मग औरंगजेबाने परत पाहिलं आपल्या भावाच्या मस्तकाकडं. मग ते शामूगडच्या लढाईत त्या दाराचा किमांश पडलेला होता, तो औरंगजेबाकडे कोणीतरी आणून ठेवलेला होता. तो औरंगजेबाच्या खापगाह म्हणजे शयनगृहात होता. तो त्यांनी आणायला सांगितला. आणि मग तो किमांश आणल्यावर औरंगजेब उठला स्वतः. त्याने तो किमांश हातात घेतला आणि दाराच्या त्या मस्तकावर घातला असा. आणि चारी बाजूनी त्यांनी पाहिलं आणि खात्री करून घेतली की दाराचंच मस्तक आहे ना, दारा म्हणून भलत्याचंच आणून दाखवतच नाही ना का मला. आणि मग त्यांनी नजरबेग चिलाकडनं कट्यार घेतली आणि त्या मस्तकाला असं तीनदा टोचलं आणि घेऊन जा म्हणाला माझ्यासमोर. हे थोरल्या भावाच्या बाबतीत करणारा औरंगजेब आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्यावर आग्र्यात काय संकट ओढवलेलं असेल याची केवळ कल्पना करा तुम्ही त्याची. आणि शिवाजीराजे हा सगळा प्रवास करत एकही माणूस त्यांचा दगावला नाही महाराजांचा. या सगळ्या प्रवासात सर्व लोक जिवंतपणे परत आले. काय त्यांच्याबरोबर जेवढे गेले होते, 8 हत्ती होते, तेही आले परत. कवींद्राबरोबर दिले होते. तो 2-4 वेळा पकडला गेला, दवशाला बिवशाला सगळीकडे पकडला गेला. पण हे सगळे परत आले. अशा औरंगजेबाच्या तावडीतनं परत आले सगळे. आणि म्हणून शिवाजी राजांची जी तलवार उचललेली आहे कायम, ही अशा अन्यायाच्या विरुद्ध की हे ज्याला धर्म म्हणतायत आणि तुम्ही आमच्या मुडक्यांचं मिनार करताय. आणि औरंगजेब कन्व्हर्जन्स करतो आहे सारखी लोकांची. नेतोजी पालकराचं केलंच ना त्यांनी शेवटी. नेतोजी परत आला. आणि एवढंच नाही, संभाजी राजांच्या मृत्यूच्या नंतर नेतोजी हा परत मुघलांच्याकडे गेला. 23 मार्च 1690चं एक पत्र आहे, राजाज्ञा म्हणून शंकराजी नारायण सचिवांनी लिहिलेलं बाजी सर्जाराल. त्या पत्रातली 4 वाक्य सांगतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. लांबलचक पत्र आहे. त्यांनी लिहिले, औरंगजेब पातशाने या देशीचे किती एक लोक मुसलमान करावे ऐसे केले. या उपरी नेतोजी राजे, जानोजी राजे, साबाजी घाटगे यासहित कित्येक ब्राह्मणासही मुसलमान केले, असं त्याच्यात वाक्य आहे. हे 90 सालचं पत्र आहे त्याच्यातलं. या अशा सगळ्या परिस्थितीत शिवाजीराजे तोंड देत होते त्या. आणि ह्याला जर का तोंड द्यायचं असेल, अशा सगळ्या अन्यायाला, दडपणाला आणि या धार्मिक अत्याचारांना, तर ते शिवाजीराजांनी कसं दिलं आणि काय दिलं ह्याचं एक मी आत्ता जे उदाहरण आता तुम्हाला सांगणार आहे. काटा येईल तेव्हा उदाहरण ऐकून. पण हे कागदोपत्री नोंदलेलं आहे. समकालीन लोकांनी नोंदवलेलं आहे. ते काही उत्तरकालीन नंतर काही लिहिलेलं नाही आहे, समकालीन कागदपत्रातनं लिहिलेलं आहे. 1667 सालची गोष्ट आहे. शिवाजीराजे आग्र्याहून आले, इथं आजारी पडलेले होते. पण शिवाजीराजे 67मध्ये त्यांनी आदिलशाहीशी एक तह करून टाकला. ते म्हणाले, गोव्यात अत्याचार चालू आहेत आणि सावंतवाडीची जी काही मंडळी आहेत ही सगळी इथं कर देतो म्हणून सांगतात आणि तिथं गोळा करायला गेलं की गोव्यात पळून जातात आणि पोर्तुगीज लोक त्यांना आश्रय देतात. याचा बंदोबस्त मला करायला वेळ पाहिजे. म्हणून आदिलशाहीशी शिवाजी महाराजांनी एक तात्पुरता तह करून टाकला. आणि शिवाजीराजे बारदेसमध्ये आले. गोव्याचे 3 भाग आहेत. वरचा भाग आहे त्याला म्हणायचं बारदेस. मधलं जे बेट आहे ज्याला वेल्ह्या गोवा असं म्हणतात त्याला म्हणायचं तिसवाडी. आणि खाली सगळा जो भाग आहे त्याला म्हणायचं साष्टी. त्यातल्या हा जो तिसवाडी भाग आहे तिथं विजरी असायचं. विजरे म्हणजे व्हाईसरॉय असायचं ते. आणि त्यावेळेला गोव्यात एक नवीन विजरोई आलेला होता, त्याचं नाव कोंदी दसा व्हिन्सेंटी, हे काउंट ऑफ सेंट व्हिन्सेंट असा तो तिथं आलेला होता. ह्या काउंट ऑफ सेंट म्हणजे कोंदी दसा व्हिन्सेंटीने गोव्यात एक हुकूम काढला तिसवाडीमध्ये. तो हुकूम असा होता की इथं फक्त रोमन कॅथलिक्स लोक राहतील इथं गोव्यात तिसवाडी. म्हणजे थोडक्यात म्हणजे तुमची इस्टेट जर का वाचवायची असेल तर तुम्हाला रोमन कॅथलिक व्हावं लागेल. आणि तुम्हाला जर का धर्म वाचवायचा असेल तर इस्टेट सोडून गोव्यातनं निघून जावं लागेल. असा एक अल्टरनेटिव्ह त्यांनी दिलेला होता लोकांना.
लोक हवालदिल झाले. आधीच 2-3 हजार लोक कन्वर्ट झालेले होते. बाकीचे लोक घाबरलेले होते. करायचं काय आता? पण त्यांच्या सुदैवाने शिवाजी महाराज त्याला बारदेसमध्ये आले. कुणीतरी या लोकांना सांगितलं, अरे जा, शिवाजी महाराज आले, तुमचं गाऱ्हाणं काय असेल ते त्यांना जाऊन सांगा. तो हे लोक शिवाजी महाराजांच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं, गोव्यात अत्याचार चालू आहेत. आता एक नवीन हुकूम काढला आहे की इस्टेटी टाकून निघून जा, वाचवायचे असतील तर त्यांचा धर्म स्वीकारा. शिवाजीराजे म्हणाले, असं? त्याने आपल्या लोकांना सांगितलं, गोव्याच्या सरहद्दीतलं एक गावच्या गाव उचलून लोकांच्या सकट पकडून आणायचं. आणलं. 1500 लोक आहेत. मर्द औरत कच्चे बच्चे असं लिहिले. तहच आहे तो, त्याला मी काय करणार. 1667 चालतं तहच आहे. हीच वाक्य आहेत, शब्द आहेत. मर्द औरत कच्चे बच्चे. वेंगुर्ल्याचे डच म्हणत आहेत त्याच्यात 800 बायकाच होत्या म्हणून. काही असतील कमी जास्त त्या सगळ्या त्यात. पण ही सगळी मंडळी पकडून आणली. त्याच्यात 4 जेसवाईट पाद्री होते. म्हणजे त्यांच्यातसुद्धा खूप पंथ आहेत, फ्रान्सिस्कन, डॉमिनिकन्स वगैरे. हे जेसुइट्स आहेत ना, ते अत्यंत कडवे सगळे लोक. तर कुणीतरी शिवाजी महाराजांनी सांगितलं, ते गोव्यात हुकूम काढला ना तो, त्याच्यात हे 4 पाद्री सामील होते त्याच्यात. शिवाजीराजे म्हणाले, त्यांना पुढे घेऊन ये इकडं. आणलं त्यांना पुढे. महाराजांनी सांगितलं, त्यांना विचारा, तुम्ही आता आमच्या भूमीवर उभ्या आहात इथं, त्या सगळ्या, आमचा धर्म स्वीकारताय का असं विचारत आहे. लोकांनी विचारलं. ते म्हणाले, नाही, आम्ही नाही होणार, आम्ही कन्वर्ट होणार नाही. शिवाजीराजे म्हणाले, नाही म्हणतायत ना, या 4 पाद्र्यांची मस्तकं मारा आणि द्या गोव्यात पाठवून त्या विजरेईकडं. त्या 4घांची मस्तकं मारली आणि त्या विजरेईला पाठवून दिले की नंतर तत्क्षणी त्यांनी तो हुकूम मागं घेतला ताबडतोब कन्वर्ट. आजाराला औषध ताबडतोब द्यावं लागतं. आजार नाही तर बळावतो फार. तसं नाही, त्यांना माहिती होतं महाराजांना काय चाललं आहे आणि काय नाही. मी तर गोव्यात एक चित्र पाहिलं आहे. त्याच्यात एका पोर्चुगीज तो जो पॅड्री होता, त्या पॅड्रीचं मस्तक कापायचं काम चाललं आहे आणि शिवाजी महाराजांच्यासारखा एक माणूस तिथं दिसतो आहे आणि बाकीचे सगळे लोक जमले. तसं एक चित्र आहे. त्याचं साल जे काही होतं ना, ते खोडून भलतंच साल लोकांनी त्याच्यावर घालून खोडलेलं सुद्धा दिसतं आहे त्याच्यावर स्पष्टपणे. ते चित्र मोठं पेंटिंग आहे, ऑइल पेंटिंग गोव्यात आहे. मला आता सांगा, जर का असं असेल, मग शिवाजीराजांना कोणत्या धर्माची अपेक्षा होती? असा काही सेक्युलर वेगळा धर्म होता महाराजांना? हे काय सांगतायत? हे कागदपत्र सांगतायत, आत्ताचे लोक नाही. आत्ताच्या लोकांनी कुणीही उठावं आणि काही तुम्ही कागद सांगा ना. मग कुठे कागद? समकालीन कागद काय म्हणताय? राजापूर लुटलं शिवाजी महाराजांनी. ते राजापूर लुटल्याच्या नंतर तिथला जो ऑक्झिंडन आहे किंवा त्याच्या आधी आपलं हेनरी रेव्हिंग्टन आहे तिथं, हा जो रेव्हिंग्टननी पत्र जी काही शिवाजी महाराजांना लिहिलेली आहेत त्याच्यात एक वरती तो कुणाला ॲड्रेस करतो माहिती आहे का? शिवाजीराजांना पत्र ॲड्रेस करायचं तर तो म्हणतो जनरल ऑफ दी हिंदू फोर्सेस असं म्हणतो तो त्या सगळ्या, की त्यांना ॲडव्हाइट केलं तर हिंदू फोर्सेस. मला लोकांनी एकदा विचारलं, शिवाजी महाराजांच्या पत्रात हिंदू असा शब्दच येत नाही म्हणून. म्हटलं तुम्ही किती पत्र पाहिलेली तरी आहेत, निदान वाचलेली तर मरूच देत. म्हटलं जाऊ दे, पण नुसती पाहिलेली तरी किती आहेत? म्हटलं जी जी वतनाची पत्रं आहेत महाराजांची त्याच्यात 2 वाक्य येतात खाली तळात लिहिलेले, ती वाचा. म्हटलं त्याच्यात लिहिलेलं असतं, जो कोणी हिंदू होऊन इस्किल करेल तर त्याला गाईची आण असे, आणि जो मुसलमान होऊन इस्किल करेल त्याला सोराची आण असे. सोर म्हणजे सुवर, म्हणजे डुकराची आण असे. असं लिहिलं आहे त्या पत्रात, लिहिलेलं आहे ते. शिवाजी राजांच्या पत्रातली मी वाक्य तुम्हाला सांगतो. काल नाही सांगितली, आज सांगायची होती मला म्हणून. त्याच्या हे सगळं जे काही आहे हे स्वत्व जपण्यासाठी केलेलं आहे महाराज. स्वत्व सामान्य नाही आहे. तुम्हाला अनेक गोष्टींचं अवधान असावं लागतं. रामदासांनी म्हणून जे काही लिहिले, तयाचे गुणमहत्वासी तुलना कैसी, कशवी तुलना करू, धीर गंभीर उदार, शूर क्रियेसी तत्पर, सावधपणे नृपवर दष्ट केले. सगळे होते त्यांनी मारून टाक. आणि मग काय पुढं? गो ब्राह्मण प्रतिपाल. त्याच्यात आहे की हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा. तो नारायण आहे तर हृदयस्थ झाला आणि त्यांनी मला ही सगळी प्रेरणा, त्यांनी ही प्रेरणा दिलेली आहे सगळ्या ह्याच्यातली कराय.
आणि म्हणून शिवाजीराजांचा हा जो सगळा आहे याच्यामुळे धर्म इथं जो होता तो राहिला. आता भूषणाचं तर अख्खं काव्यच त्याच्यावर आहे, परंतु कागदपत्रातनं लोक हे म्हणत आहेत पोर्चुगीज पाहिजे तेवढे कागद सगळे आहेत. इथं दमणलासुद्धा दमणच्या ह्याच्यात आपल्याकडं आपण तो किल्ला घेतला नव्हता, पण रामनगर आणि जव्हार हे 2 स्टेट आपल्याकडनं आल्याच्या नंतर आपण दमणच्या पोर्तुगीज लोकांच्याकडनं कर गोळायला सुरुवात केली. महाराजांनी सांगितलं, बहुतेक तो प्रतापराव होता गुजर, एक महाराजांची सेना गेली तिथं आणि ते घाबरले, पोर्तुगीज लोक घाबरले. आता शिवाजी आता सुरत लुटणारा भेटणारा बाबा आता आपल्याकडं आल्यावर आपलं काय होणार आहे. पण म्हणून ते म्हणाले की अरे तोफा तर डागायला पाहिजेत. तोफाला जे ॲम्युनिशन लागतं, दारुगोळा लागतो, त्याच्या किल्ल्या जेसुईट पाद्र्यांच्याकडं होत्या. जेसुईट पाद्री आपल्याच किल्लेदाराला म्हणायला लागले पैसे टाका कॅश तर तुम्हाला ॲम्युनिशन देतो. बघा काय चाललं आहे तिथं त्या दमणच्या किल्ल्यात. शेवटी आपला जो माणूस होता कोण गेलेला तो फक्त दमदाटी करायला गेला होता त्यांनी तिथं. त्यांनी दमदाटी केली आणि तो परत आला की तुम्ही तो कर आम्हाला द्या, आता नाही दिला तर आम्ही उघडून टाकू तुम्हाला म्हणून. पण पोर्चुगीज लोकांना शिवाजी महाराजांनी जो काही चाप लावलेला होता, इन्क्विजिशनच्या खाली जे अत्याचार चाललेले होते सगळे बंद करून टाकले. या सगळे आज भूषणाच्या काव्यातला एक एक शब्द जरी तुम्ही घेतला ना तरी फार विलक्षण आहेत. हा जो धर्मवीर असतो ना किंवा एखादा वीर असतो, हा वीर दानवीर असावा लागतो, तो युद्धवीर असावा लागतो आणि तो धर्मवीर असावा लागतो. दान म्हणजे औदार्य आलं, फार मोठं औदार्य आलं. हे श्रीकृष्णाचं औदार्य फार विलक्षण आहे. मी आज कालपासून परवापासून श्रीकृष्ण सांगतो याचं कारण महाराजांच्या मनातच तो आहे, काय आपल्या सगळ्यांच्याच मनात आहे की श्रीकृष्णाकडं तो सुदामा ज्या वेळेला आला सुदामा घाबरला. हे प्रचंड वैभव सगळं त्या श्रीकृष्णाचं, एवढ्या बायका सगळ्या त्याच्या, आणि हा बिचारा साधा माणूस सुदामा एका गुरुकडे शिकलेले, सांदीपनींच्याकडे शिकलेले. ते वर्णन फार सुंदर आहे. सांदीपनींच्या आश्रमात सगळी जी मुलं आली होती शिकायला ते फक्त एकच प्रश्न विचारत एकमेकाला, कृष्ण कधी येणार आहेत, श्रीकृष्ण कधी येणार आहेत, हे हा तो प्रश्न आहे. पण सुदामा आला आणि त्यांनी ते सगळं लपून ठेवलं. तो म्हणाला आता काय आपण काय देणार या कृष्णाला रे. पण कृष्ण तसा नव्हता. याच्या उलट द्रुपद राजा होता ना, तो जिथं शिकला त्याच्याबरोबर ते जे गुरु शिकले आणखी ते नंतर गुरु झाले, ते ज्यावेळेला द्रुपदाकडं आले तेव्हा द्रुपद म्हणाला तुम्ही माझे मित्र असूच शकत नाही, तुम्ही माझे सहाध्यायी असूच शकत नाही, कारण मी एवढा श्रीमंत, हे माझं ऐश्वर, आणि तुम्ही साधे सगळे फाटके घालून हिंडणारे सगळे, तुम्ही माझे मित्र काही नाही. मग श्रीकृष्णाचं तसं नाही आहे. श्रीकृष्णाचा मोठा प्रकार आहे. श्रीकृष्णानं एक माणूस होता, मागत होता काहीतरी पैसे. श्रीकृष्ण होता, मला भूक लागली म्हणाला, काय आहे तुझ्याकडं. तो म्हणाला गहू आहेत. मग ते म्हणाला, त्या माणसाने एकच दाणा एवढा गव्हाचा एवढा एक श्रीकृष्णाच्या हातावर ठेवला. श्रीकृष्ण म्हणाला ठीक आहे, काय हरकत नाही. श्रीकृष्णाने तो परत त्याच्या ह्याच्यात टाकून दिला तिथं आणि श्रीकृष्ण निघून आला. तो घरी तो माणूस गेला, त्याने उलटी केली बॅग, त्या सगळ्या गव्हात एक दाणा सोन्याचा दिसला त्याला. तो म्हणाला काय झालं आणि काय केलं मी, अख्खी सगळी पिशवी त्याला देऊन टाकली असती तर बरं झालं असतं सगळ्या की आज कुठे गेलो असतो आपण असं. पण हे जे औदार्य आहे हे औदार्य फार महत्त्वाचं आहे की शिवाजीराजे जे काही सांगतायत संतांच्या बाबतीत त्यांचं जे कार्य ते करतायत. संत ही काही सामान्य गोष्ट महाराष्ट्रातली नाही. महाराष्ट्राला आज जो पाया आपल्याला लाभलेला आहे त्याच्यात संतांची वाणी ही फारच विलक्षण आहे. मग तो कोणी असू दे, अगदी भले नामदेव महाराज आमचे यांनी आत्ता ग्रंथ दिला आहे नरवण्यांनी, ते का मोठमोठे लोक आहेत ते सगळे. ज्ञानेश्वर म्हणताय तिथं आमची भाषाच अशी आहे सगळ्या ह्याच्यात. आणि ज्ञानेश्वरांनी तर ते शेवटी विश्वात्मक देवाला आवाहन करतायत की मी आत्ता हा जो यज्ञ मांडला आहे हा कसला आहे, वाक्यज्ञ आहे. हा वाक्यज्ञाने तू तोषून जा आणि मला त्याचा प्रसाद दे असं ते म्हणत आहेत. ज्याला पकडता येत नाही ते पकडून दाखवत आहेत ज्ञानेश्वर या सगळ्या ह्याच्यात. एवढी सगळी मोठी परंपरा रामदासांच्या सारखा एक माणूस त्याच्यात आहे आणि यांनी भारत पाहिलेला आहे ज्याचे शब्द खणखणीत आहेत. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योग.
परोपकारा चियाराशी उदंड घडती जयासी तयाचे गुणमहत्वासी तुलना कैस. यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा. आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाय. आणि मग ते या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षी ऐसा नाही. तुमच्यामुळे राहिलं आहे सगळं. किती वेळा आठवण करून द्यावी कुणाकुणाला रामदासांनी. ती मुलं काही दिवस प्रार्थना म्हणतात बघा, त्याच्यात आहे संभाजी राजांच्या हातने बाळाजी आवजी वगैरे सगळे लोक मारले गेले ना. काय झालं असेल त्यावेळेला, पण बरेच लोक 20-22 लोक गेले त्याच्यात. त्यावेळेला रामदास स्वामींनी एक पत्र पाठवलं. ते पत्र बघा काय, त्याच्यात एक शब्द आहे म्हणून मला सांगायचं आहे. आज आपलं राज्याचं आज किती वर्ष झाली, 60 सालापासून ती 40 आणि 50 आणि 53 वर्ष झाली आज आपल्या. पण ते संभाजीराजांनी लिहित आहेत बघा काय सुंदर शब्द आहेत. काही उग्रस्थिती सोडावी, काही सौम्यता धरावी, चिंतापरी लागावी अंतर्यामी. बहुत लोक मिळवावे, एक विचारे करावे, कष्ट करून घसरावे म्लेच्छांवरी. बघा काय, कष्ट करून घसरावे म्लेच्छांवरी. आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मिळवावे, महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे. असं लिहिलेलं. लोकी हिम्मत धरावी, शर्थीची तलवार करावी, चढती वाढती पदवी पावाल तेणे. आणि मग शिवाजी महाराजांच्याबद्दल सांगतायत, सकल सुखाचा त्याग करुनी साधिजे तो योग, राज्य साधनेची लगबग कैसी केली. हो, एका शब्दात त्यांनी शिवाजी महाराजांचं 50 वर्षाचं श्र मांडलेत. राज्य साधनेची लगबग कैसी केली त्यांनी. मग शिवरायाचे 8वावे रूप, शिवरायाचा 8वावा प्रताप, शिवरायाचा 8वावा साक्षेप भूमंडळ, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाची सलगी देणे कैसी असे. शिवरायासी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी राहावे कीर्तिरूपे. पुढचे भयानक शब्द आहेत, बंदुकीच्या गोळीसारखे येणार आहेत. याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. या परते आता विशेष काय लिहावे. पौरुष म्हणजे काय ते सांगतायत सगळ्यात. पौरुष कशात आहे ते सांगतायत. वडिलांचं सगळं आठवा, लगबग कशी केली त्यांनी हे राज्य साधनेच्यासाठी ती आठवून बघा सगळ्या ह्याच्यात. मी आज एक 2-4 गोष्टी सांगतो. हे संभाजीराजांचं दानपत्र आहे. संभाजीराजांना त्यांचं एकूण अपेक्षेपेक्षा राज्य लवकर मिळालं संभाजीराजांना. म्हणून संभाजीराजांनी 10,000 सुवर्णमुद्रा देण्याचं, नामदेव भट्ट बाकरे यांचे चिरंजीव, त्यांना तो स्वामी म्हणतो, त्यांना प्रतिवर्षी 10,000 सुवर्णमुद्रा द्यायचं ते दानाचं पत्र आहे. त्याच्यावरती 2 ओळी स्वतः संभाजीराजांनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहिल्या आहेत. संस्कृतमधनं दानपत्र आहेत. त्याच्यात संभाजीराजे असं म्हणतात, मतम मे श्री शिवराजपुत्रस्य श्री शंभुराज छत्रपते यदत्रोपरी लिखितम असं म्हणतात ते. आणि पुढं जवळजवळ आत्मचरित्र आहे त्यांचं. मालोजीराजे, शहाजीराजे, शिवाजीराजे आणि मग मी असं ते म्हणतात. मालोजीराजांना त्यांनी काही विशेषणं वापरलेली आहेत. काय असतील मालोजीराजांना वापरलेली विशेषणं. गो ब्राह्मण प्रतिपालक अशी विशेषणं तिथं आहेत. त्याच्यात वाचा तुम्ही. दानपत्र वाचल्याच्या नंतर लक्षात येईल संभाजीराजांची धारणा आजोबांच्याबद्दल, वडिलांच्याबद्दल आणि आपल्या पणजोबांच्याबद्दल काय ती ताबडतोब लक्षात येईल. गो ब्राह्मण प्रतिपालक शब्द नाही असं कित्येक लोक म्हणतात. इथं आहे. मोरगावचं एक पत्र आहे. त्या मोरगावच्या पत्रात एक माणूस शिवाजी महाराजांच्याकडे आला आहे आणि म्हणतो आहे की आपण तो गोब्राह्मणांचे प्रतिपालक आहात असं त्या पत्रातच त्यांनी म्हटलं. शिवाजी महाराजांना उद्देशून म्हटलेलं आहे. संभाजीच्या दानपत्रात म्हटलेलं आहे त्यांनी. संभाजी
त्यांनी पुढं शहाजीराजांना उद्देशून म्हटलं आहे, बघा आता, हैंदव धर्म जीर्णोद्धार करण धृतमती असं म्हटलं आहे. हैंदव धर्म जीर्णोद्धार करण धृतमती. शहाजीराजांनी हिंदवी धर्माच्या पुनरुत्थानासाठी आणि जीर्णोद्धारासाठी काही ना काहीतरी प्रयत्न केलेले आहेत, मोठे प्रयत्न आहेत. कदाचित कागदपत्रांच्या अभावी आपल्याला माहिती नसतील देखील, परंतु शहाजीराजांच्यापासूनच या हैंदवी धर्माची रक्षा आणि त्याचं पुनरुत्थानासाठी आणि पुनरुज्जीवनाची सुरुवात ही निश्चितपणे तिथं झालेली आहे. हे संभाजीराजांच्या दानपत्रावरनं आपल्याला कळून येते. हैंदव धर्म म्हणजे कुठला धर्म? स्वतः संभाजीराजे म्हणत आहेत, शिवाजीराजांचे चिरंजीव म्हणत आहेत सगळ्या. म्हणजे कुठला धर्म? भलता सेक्युलर धर्म आहे का याच्यात कुठं आता आलेलं? ते काय नाही आहे. शिवाजी महाराजांची प्रतिमा जी आहे लोकांच्या समोर उभी केलेली आहे, आणि आता कागदपत्र काय सांगतात ह्याच्यात तफावत आणि फरक आहे की नाही तुम्ही मला सांगा. कारण आता मी शिवाजी महाराजांच्यावर येणार आहे तिथं, आणि मग कळून येईल काय संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या या सगळ्या कर्तृत्वाकडं कोणत्या दृष्टिकोनातनं बघतायत. त्यांनी असं लिहिलं आहे, माझे वडील कसे आहेत, म्लेच्छ क्षय दीक्षित असं लिहिले. म्लेच्छांच्या क्षयाचीच दीक्षा घेतलेले माझे वडील आहेत. निर्धारित म्लेच्छक्षय निदान, म्लेच्छाच्या क्षयाचा निर्धार केलेले माझे वडील आहेत तिथे या सगळ्यात. असं शिवाजी महाराजांच्याबद्दल हे संभाजी महाराजांनी दानपत्रात त्यांच्या लिहून ठेवलेलं आहे. त्यांची धारणा शिवाजीराजांच्याकडे बघायची काय आहे आपल्या लक्षात येईल. हे पाहिल्याच्या नंतर म्हणजे मग धर्म जे काही म्हणतात तो धर्म कुठला आहे? आज स्वधर्म आहे तो. एक स्वप्रत्यय लागल्याच्या नंतर मी म्हटलं ना, एक रोमांच उभे राहतात तद्वत. ते एक प्रणाली आहे आमची, वेगळी प्रणाली आहे, आमच्या राज्याची प्रणाली आहे. काय दिलं नाही महाराष्ट्राने लोकांना? महाराष्ट्राने क्रांतीचा संदेश दिलेला आहे, सामाजिक उन्नतीचा महाराष्ट्राने दिलेला आहे संदेश, शैक्षणिक उन्नतीचा महाराष्ट्राने पाया घातलेला आहे सगळ्याचे. क्रांतीचे तर सगळे अग्रदूत जे काही झाले त्यांना जो विचार होता, हा विचार कोणी दिलेला आहे? विचार आपल्या लोकांनी दिला आहे, महाराष्ट्रातल्या लोकांनी दिलेला आहे सगळ्या. अन्यायाचा प्रतिकार करण्याच्यासाठी म्हणून जे काही आहे ते सगळं महाराष्ट्राने सगळ्यात पहिल्यांदा केलेलं. हा तो महाराष्ट्र अपेक्षित आहे. शिवाजीराजांचं जे स्वराज्य आहे आणि तो महाराष्ट्र आहे तो हाच आहे. हैंदव धर्म जीर्णोद्धार करणं धृतमती आणि म्लेच्छ क्षय दीक्षित. आता अजून एकच सांगतो त्याच्यात, फारच ते विलक्षणच आहे सगळं. तुम्ही कधी गोव्यात गेला नाही? गोव्यात गेलेच असतील सगळे. बहुधा तुमचा सगळा वेळ त्या कलंगूटन, अंजुनान, वाघातोर वगैरे असल्या तर कोलवा वगैरे अशा इथं गेला असेल असं मला नक्की माहिती आहे. ते कोणी बैतूलचा किल्ला पाहिला आहे की नाही मला माहीत नाही, कोणी खोलगड पाहिलं आहे की नाही मला माहीत नाही. त्या सप्तकोटेश्वराचं जे देवालय आहे, कदंबांचा देव तो सप्तकोटेश्वर, त्याचा जीर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केला आणि त्यांचा शिलालेख तिथं आहे. तो तरी किती लोकांनी, नार्व्याच्या जवळ आहे बघा सप्तकोटेश्वर. हे गोव्यात गेल्याच्या नंतर आपण आपला वेळ सगळा कुठं काढतो या सगळ्याच्या. तिथं म्युझियममध्ये एक एवढा दगड आहे, दगड बोलतात. व्हॉइसेस इन स्टोन नावाचं एक पुस्तक आहे माझ्याकडे. मला आश्चर्य, मी कसे दगड बोलतात त्याचं एक उदाहरण म्हणून मी सांगतो. मी इंग्लंडमध्ये गेलो, तिथं नॅशनल गॅलरीत गेलो. तिथं गर्दी असते. ते व्हिंचीचं चित्रबित्र वगैरे जे आहे, व्हर्जन ऑफ द रॉक्स म्हणून त्याचं एक चित्र आहे. तिथं ब्रिटिश म्युझियम आहे तिथं. आणि ब्रिटिश म्युझियममध्ये एक इजिप्तचं एक वेगळं दालन आहे. आणि मी ज्या वेळेला गेलो तिथं त्यावेळेला एका दगडाच्या समोर प्रचंड गर्दी झालेली होती, लोक बघत होते तिकडं. म्हटलं जाऊ दे, इथं वेळ घालवण्यात अर्थ नाही, काहीतरी दगडाकडं बघत बसलेले लोक आहेत. म्हटलं काय, आपण आपलं पुढं निघून जावं. मी इंग्लंडहून परत आलो आणि जेव्हा मी माझा इजिप्तवरचा अभ्यास सुरू केला त्यावेळेला मी म्हटलं आपण काय पाहिलं नाही आणि हे बरोबर नाही केलं. म्हटलं तो जो दगड आहे तिथं 4.5 फूट उंचीचा दगड आहे, तुटला आहे दोन्ही 2-3 बाजूंनी.
त्याला ब्रिटिश लोक रोझेटा स्टोन असं म्हणतात. हा जो रोझेटा स्टोन आहे म्हणजे इजिप्तमधलं अलेक्झांड्रिया बंदर आहे, त्याच्या तिथं अल रशीद नावाचं एक अजून एक बंदर आहे, तिथं एका किल्ल्याचं काम चाललेलं असताना फ्रेंच लोकांना हा दगड मिळाला. तोपर्यंत आत्ता तुम्ही इजिप्तमध्ये गेलात तर सगळीकडे जी चित्रलिपी आहे ना, याला हायरोग्लिफ्स म्हणतात, ते हायरोग्लिफ्समध्ये आहे सगळं. ते काही वाचता सामान्य माणसाला येणार नाही कधीच. परंतु ते काय कळतच नव्हतं कोणाला. हायरोग्लिफिक म्हणजे आहे तरी काय बाबा. हा जो दगड आहे ना, ह्या दगडात 3 वेगवेगळ्या लिपीत मजकूर लिहिलेला आहे. बघा कशी आहे, की कुठं मिळते सगळी. त्याच्यात हायरोग्लिफ होती, मध्ये डेमॉटिक होतं आणि खाली ग्रीक लिहिलेलं होतं. आणि त्या हायरोग्लिफची अशा विंडोज, त्याला कारतूश म्हणतात. काडतूस असतं ना आपलं बंदुकीचं, तो मुळात फ्रेंच शब्द आहे, त्याला कारतूश. ते कारतूश केलेलं होतं त्याला. झा फ्रान्सवा शॉम्पोलिऑ नावाचा एका फ्रेंच माणसाने 14 वर्ष त्याच्या आयुष्यातली घालवली आणि त्यांनी ते डिकोड केलं सगळं. का? कारण ग्रीक वॉज नोन लँग्वेज. त्या नोन लँग्वेजवरनं त्यांनी हायरोग्लिफ्स होती ती पूर्ण डिकोड करून टाकली, डिसायफर केली. सगळे लोक इजिप्तकडं धावायला लागले, ते वाचायला लागले सगळ्या ह्याच्यातनं. आणि मग ते इजिप्तचं सगळा भूतकाळ आहे तो लोकांच्या समोर आला, त्या हायरोग्लिफिक्समधनं लिहिलेला. तसा हा दगड आहे. इथं एकाच ह्याच्यात मजकूर आहे, काही 3 ह्याच्यात नाही, वाचता येतो सरळ दगड. तो गोव्यातला जो दगड आहे, आडकोळण नावाचं गाव आहे, तिथं मिळालं. तुम्ही आत्ताही गेला तर तुम्हाला तिथं बाणस्तर नावाचं एक गाव दिसेल बघा. आपण ते फोंड्याला जातो आणि तिथं बाणस्तर आहे. तर आहे तिथं. तर म्हणजे नद्या आहेत गोव्यात खूप, त्याच्यातनं पलीकडं ओलांडून जाण्याच्यासाठी होड्या ठेवलेल्या असायच्या. तो गोव्याचा भाग संभाजीराजांनी जिंकून घेतला सगळा. आणि संभाजीराजांनी जिंकून घेतल्यानंतर ही जी तर होती इथं, इकडून लोकांना तिकडून तिकडून इकडं, पूर्वी त्याला तिकीट नव्हतं. तिकिटाला एक शब्द वापरला आहे, तो त्या याच्यात आहे, त्या दगडावर कोरला आहे, अंगभाडं असं म्हटलं आहे त्याला. ते आणि अंगभाडं किती होतं? म्हणजे लावलेलं आपल्या लोकांनी 14 दुडू असं लिहिलं. दुडू अजून चालतो तिथं गोव्यात. पण संभाजीराजांनी त्याला तिकीट लावलं इकडून तिकडं लोकांना नेण्यासाठी, जे पोर्चुगीज ह्याच्यात नव्हतं. म्हणून संभाजीराजांचा तिथला जो सुभेदार आहे त्याचं नाव धर्मोजी नागनाथ. धर्मोजी नागनाथाला लोकांनी येऊन गाऱ्हाणं घातलं की अरे त्यांचं असताना राज्यांना त्याला तिकीट नव्हतं ना, आता आपलं राज्य आल्यावर तिकीट लावताय हो तुम्ही. मग त्यांनी संभाजीराजांना पत्र पाठवलं. मग संभाजीराजे म्हणाले ठीक आहे आपण माफ करून टाकू. आणि माफ करून म्हणजे आता धर्म तर झाली, ती धर्माची तर झाली. आता काही तिकीट बिकीट वगैरे काही नाही, त्याला सगळं सरकार बेअर करेल. काय आपल्याकडं सरकार बेअरच करत नाही, सगळीकडे टोलच लावतात. मी घेतोय ठाण्यापासून रोज आपला टोल भरत 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 येतो आहे सगळीकडे. पण तिथं टोल काढून टाकला, संभाजीराजाने काढून टाकला टोल. त्याच्याबद्दलचं तो त्यांचं जे पत्र आहे ना, ते पत्र त्या दगडावर कोरून ठेवले लोकांनी, आडकळणच्या त्या दगडावर. त्या दगडावर खालच्या बाजूला 2 गायी कोरल्यात, एका बाजूला एक गाय आणि दुसऱ्या बाजूला दुसरी गाय कोरलेली. गायींचा प्रतिपाळ केल्याचे पुण्य मोठे आहे असं पत्रात येतं त्यावेळेस. त्यामुळे त्या गायी कोरल्यात तिथं सगळ्या. गंमत त्यातली आता अशी आहे की त्याच्यात एक वाक्य आहे की पूर्वी यांचं राज्य होतं तेव्हा ते कर घेत नव्हते आणि आता हे हिंदू राज्य झाले आहे तेव्हापासून आज चालू झालं आहे. पण आता हे हिंदू राज्य झालं असं लिहिलं आहे, त्याच्यात कोरलेलं आहे. संभाजी महाराजांच्या पत्रातलं वाक्यच तिथं ते दगडावर कोरून ठेवलेले आहेत. म्हणजे आता तर सगळेच प्रश्न मिटले सगळ्या ह्याच्यातले. धर्म कुठला आहे आणि काय आहे सांगायला स्वतः संभाजीराजे सांगतायत की बाबा आता हे हिंदू राज्य झालेलं आहे त्या सगळ्या. ही धारणा महत्त्वाची. संभाजीराजांनी शिवाजीराजांनी रामसिंगाला जसं पत्र आपलं शिवाजीराजांनी रामसिंगाला पत्र पाठवलेलं होतं, मिर्झाराजाला पाठवलेलं होतं, तसं संभाजीराजांनी रामसिंग कछवाला पाठवलेलं होतं. पत्र आहे ना की सांप्रत या यवनाधमाला म्हणजे औरंगजेबाला वाटायला लागले की आम्ही हिंदू सगळे तत्वशून्य झालेलो आहोत, पौरुषच संपले आमच्यातलं, असं त्यांना म्हणायचं. तसं नाही, मी परत मिळवण्यासाठी माझं सर्वस्व पणाला लावायला तयार आहे. त्याच्यातही शब्द आहे त्या पत्रात, त्या सगळ्या याच्यात. हे जे राज्य, हे कर्तृत्व, हा जो धर्म कुठला आहे, हा जरी स्वधर्म असा म्हटला तरी त्या धर्माची अपेक्षा ही शेवटी हिंदू याच्याकडेच जात, दुसरं कुठेही जाणार नाही सगळ्या.
एक मला खूप लोक विचारतात, आणि आता तर त्याला फारच ऊत आला आहे म्हणून मी सांगतो, की शिवाजी महाराजांच्या सैन्यात म्हणे 30% मुसलमान लोक होते. म्हटलं शिवाजी महाराजांनी सैन्याची जातवार शिरगंटीन मोजदात केली होती का? आधार कार्ड वगैरे दिलं होतं का त्यांना? म्हटलं असं काही आहे का कुठे? एकदा बा कसली मोजदात आणि कसलं काय कुठे? म्हटलं मी तुम्हाला एक 10 नावं सांगतो, 11वं नाव तुम्ही मला सांगा. सगळ्या की शिवाजी राजांच्याकडं ही मदारी मेहतर ही जी कॅरेक्टर आहे ना, ही फिक्टिशियस कॅरेक्टर आहे, खोटी कॅरेक्टर आहेत. कुठल्याही बकरीतसुद्धा मदारीचा उल्लेख नाही आहे, कुठल्याही बकरीत नाही. निदान बकरीत तरी असायला पाहिजे कुठंतरी. कागदपत्र तर जाऊच देत. एक सातारला अलीकडं कागद मिळालं, त्याच्यात ते आलेलं आहे, पण तो कागद बनावट आहे हे कुणीही सांगेल. सगळ्या गंमत अशी असते की एकाला उत्पन्न दिलं की ते रेन्यू करावं लागतं, दुंबाला करावा लागतो. शिवाजीराजे वारल्यानंतर संभाजीराजांचं पत्र पाहिजे, संभाजीराजे गेले तर शाहू महाराजांचं पत्र पाहिजे, मग राजाराम महाराजांचं कुणाचं तरी पाहिजे ना एक तरी पत्र. नक्कल सरकारात नक्कल करून ठेवलेली असते, तिथंही नक्कल नाही कुठे. त्यामुळं मदारी बिदारी वगैरे असं काही पात्र नव्हतं त्या सगळ्या, कुठेही नव्हतं. सिद्धी हिलालेख होता, पण हा खेळोजी भोसल्यांचा क्रीतपुत्र होता, विकत घेतलेला गुलाम होता. त्यामुळं तो तिथंच होता, तो आणखी त्याचा मुलगा, त्याचं नाव सिद्धी याह्या. असे एक काही सरका सोडले की जे इथलेच लोक आहेत. शिवाजी राजांच्या पत्रात तुम्ही जर का वाक्य वाचली तर कायम येतं की तुर्क फौजेत ठेविली याने जय कैसा मिळतो, असं लिहिलं आहे त्याच्यात. अस्सल पत्र आहेत, मी काढून दाखवीन. असं शिवाजी महाराज व्यंकोजीला लिहित आहेत की तुर्क फौजेत ठेविली याने जय कैसा मिळतो. ते स्वतः शिवाजीराजे फौजेत हे असं ठेवतील का कधी? त्याच्यात आश्चर्य आहे सगळ्या याच्यात की आमची लढत कुणाशी? या तुर्कांशी कायम चालत आलेली आहे, कपटबलाने त्या देशात आले आहेत, माझी तलवार सदैव उगारलेली आहे, हे कायम सांगत आलेले आहेत. शिवाजी महाराजांचाच तो उपदेश आहे सगळ्या ह्याच्यात. आणि तो जो आहे तो धर्मजागृती, धर्माचं पुनरुत्थान हे त्यांनी जे काही केलं. तुर्क फौजात ठेवले आणि जय काय, तुम्ही पत्र काढून बघा. अस्सल पत्र किती जणं वाचतात देवजाणे, मला माहीत नाही. ते छापलेली आहेत, देवनागरीत छापलेली आहेत, तरीसुद्धा लोक वाचत नाहीत. आता वाचून लोकांना अर्थही कळणार नाही म्हणा बऱ्याच पत्रांचा, ते जाऊ दे. परंतु आणि ती भाषाच वेगळी आहे सगळ्या ह्याच्यात. परंतु शिवाजी महाराजांच्याकडे बघायची जी दृष्टी आहे. आता अजून एक उदाहरण दे, हे दुसऱ्या माणसाने दिलं आहे. त्या माणसाचं नाव आहे जयराम पिंडे. हा जयराम पिंडे इथं मार्कंडा म्हणून डोंगर आहे ना, वणीच्या जवळ आहे बघा. त्याचा बाप तिकडे एक किल्लेदार होता, त्याचं नाव गंभीरराव. हा गेला बंगलोरला जयराम. तो शहाजीच्या समोर त्यांनी 12 नारळ लावून ठेवले. शहाजीराजे म्हणाले, या 12 नारळाचं प्रयोजन काय? म्हणाला, मी 12 भाषात काव्य करतो. मग त्यांनी काव्य वगैरे केलं. मग ती समस्या घातली, मी सांगितलं शतकेंद्रम नभस्थलम म्हणून. मग शहाजी राजांच्याबद्दल त्यांनी काव्य रचलं, छोटंसं आहे. त्यांची दिनचर्या त्यांनी सांगितलं. एखाद्या राजासारखे कसे शहाजीराजे तिथं वावरत आहेत. ते पहाटे उठायचे, भाट त्यांना आळवायचे सगळ्या ह्याच्यातनं. मग शहाजीराजे प्रातर्विधी उरकायचे, त्यांच्याबरोबर त्यांचे पुरोहित असायचे. मग परात आणायची तुपाची, त्याच्यात शहाजीराजे स्वतःचा चेहरा बघायचे. मग तिथनं नुकतंच नदीतनं बाहेर आलेला एक डुक्कर, एक ठेंगू माणूस वगैरे असे फिरवायचे दिवस चांगला जावा म्हणून. आणि मग तिथं जी त्यांची नवगजी होती, त्या नवगजीत शहाजीराजे हातातल्या तलवारीच्या मुठीवर हात ठेवून आधीच सगळे लोक बसलेले असे की तिथं शहाजीराजे प्रवेश करायचे. मग दरबाराचं काम चालायचं. त्याच्यात तो असं म्हणतो आहे की शहाजीराजांचं तर त्यांनी लिहिलेलंच आहे, पण तो शिवाजी महाराजांना उद्देशून हा माणूस असं म्हणतो आहे, जयराम पिंडे, ऐका. कलियुग सकल प्रबल यवन वन निदलन करकलित करवालोदित प्रताप दिनकरस्य. आणि पुढं जाऊन त्याने श्री शिवराजस्य असं म्हटलं आहे. शिवराजस्य कधी आहे? हा शिवाजीराजा काय आहे? कलियुगात सकल प्रबल झालेल्या, सकल प्रबल यवन दल, या यवनांची जी दलं प्रभावित झाली, त्यांचं निर्दालन करण्यासाठी जी तलवार आहे त्याचा प्रताप आणि प्रभाव आपल्याला दिसतो आहे असं म्हणतात. हे सगळे समकालीन लोक शिवाजी महाराजांची धारणा सांगते. काल मी याचा उल्लेख केला राजकोशाचा. त्या राजकोशाचं मुळात उपोद्घात काढला तर हेच दिसेल. आज्ञापत्रात रामचंद्रपंत हेच सांगतो की शिवाजीराजांनी हा सगळा खेळ स्वराज्याचा सुरू केला. का सुरू केला?
हे अवनी मंडळ निर्यावन करावं म्हणून सुरू केलं असं लिहिलं ते काय. यवनस्तोम बद्धमूल झाली होती ती मारून काढली सगळ्या ह्याच्यात आणि आपल्या धर्माची स्थापना केली त्याच्यात. या सगळ्या हे शिवाजीराजांचं कर्तृत्व हे असं आहे सगळं. जे काही सांगतो आहे ते पचायला जड आहे, मला माहिती आहे सगळ्या ह्याच्यात. कदाचित काही लोकांनी वाचलं असेलही, काही लोकांनी वाचलं नसेलही त्याच्यातनं. परंतु मी ज्या वेळेला उत्तरेत फिरत होतो त्या भूषणाला जसं शिवाजी महाराजांचं वेड लागलं तसं मला भूषणाचं वेड लागलेलं होतं ते. आणि त्या भूषणाच्या जेवढी पुस्तकं मिळत आहेत तेवढी मी जमवली आणि ती सगळी पुस्तकं आणून मग मी माझा अर्थात ते पुस्तक लिहिलं. आणि मला वेळ लागला सगळं, कारण ते ब्रजभाषा 350 वर्षापूर्वीची ब्रजभाषा. पण तो दानवीर आहे, तो युद्धवीर आहे आणि तो धर्मवीर आहे हे तो सांग. दानवीर शिवाजीराजे कसे होते तर काही लोक शिवाजी महाराजांच्याकडे आलेत किंवा देवाची प्रार्थना त्यांनी केली आहे काही लोकांनी आणि देव प्रसन्न झालेला आहे. अलीकडं देवच प्रसन्न होत नाही अशी परिस्थिती आहे. देवळं खूप झालेली आहेत, उदंड झालेली आहेत सगळीकडं देवळं. देव नाही प्रसिद्ध होते. पण देव प्रसन्न आला त्यावेळेला आणि या लोकांना म्हणाला घ्या मागून तुम्हाला काय पाहिजे. हे लोक काय मागतात माहिती आहे? ते म्हणत आहेत बेपारी जहाज के न राजा भारी राज के. तू आम्हाला कुठल्याही जहाजाचा व्यापारी करू नकोस किंवा कुठल्याही राज्याचा राजा देखील करू नकोस. अरे भिकारी हमें कीजे महाराज शिवराज की. शिवाजीच्या दरबारातला याचक कर. तो एवढं देतो ना त्याच्यात आम्ही खुश आहोत, त्याच्यात खुश आहोत. दुसऱ्या ठिकाणी तो म्हणतो हा माणूस म्हणजे कल्पवृक्ष आहे. महादानी असं म्हटलं आहे महाराजांना. ते महादानी शिवाजी खुमान, खुमान म्हणजे आयुष्मान. महादानी शिवाजी खुमान या जहाना पर दान के प्रमाण तेरे अति गणा येतो आहे. तुझ्या दानाचं प्रमाण अगणित आहे, विपरीत आहे सगळं. रजत की हौस की हेम पाही ये तू जाई. आम्ही चांदीची अपेक्षा ठेवून आलो तर तू हत्तीच दान करतोस. रजत की हौस की आहे, आपलं चांदीची अपेक्षा ठेवून आलो तर तू सोनंच दान करतो. रजत की हौस की हेम पाही ये तू जाई. हायन की हौस की हाती पायी येतो आहे. आम्ही घोड्याची इच्छा ठेवून आलो तर तू हत्ती दान करतोस. असं तुझं दानाचं प्रमाण फार वेळ. एक हे कल्पद्रुम आहे, हा कल्पवृक्षच आहे. इमी पूरत है सबकी चितचा आहे. सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा तो पूर्ण करतो. एक कहे अवतार मनोज. अत्यंत सुंदर आहे माणूस हा. की यो तन मे अति सुंदरता आहे. भूषण एक कहे मही इंदुय. भूषण म्हणतो अरे नाही हा पृथ्वी तलावरचा चंद्र आहे. राज बिराजत बाड्य महा आहे. त्याच्या कला कशा होतात तसं याचं राज्य वाढत चाललेलं आहे. एक कहे नरसिंह हे संगर. तो म्हणतो एक जण म्हणतो आहे हा नरसिंह आहे म्हणजे सिंहासारखा लढणारा आहे रणांग त्याच्यावर त्या. दुसरा म्हणतो एक कहे नरसिंह शिवा आहे. शिवाच नरसिंह आहे. हिरण्यकश्यपूला फाडणारा अफजल खानाला कसा मारला त्यांनी, त्यामुळं हा नरसिंहाचाच अवतार आहे असं तो म्हणतो आहे सगळ्या. दानवीर खूप उदाहरणं देता येतील. को दाता को रणचड्यो को जगपालनहार जग पूछत मी उत्तर देत शिवनृप हरी अवतार. अशा अनेक उदाहरणं केवळ दानवीर शिवाजी आहे सांग. तो युद्धवीर आहे. आणि परत आता या बाबतीत तर कुणाचं दुमत असायला नको की शिवाजीराजे युद्धवीर होते बाबा. त्याचा फार सुंदर छंद आहे. मला ते काय अख्खं काव्यच आवडतं. पण चतुरंग सेना शिवाजीराजे घेऊन चाललेले आहेत. साजी चतुरंगबीर रंग में तुरंग चढी सरजा शिवाजी जंग जीतन चलत. किती सुंदर अनुप्रास आहे बघ. साजी चतुरंगबीर रंग में तुरंग चढी. तुरंग म्हणजे घोडा, घोड्यावर. सरजा शिवाजी, सरजा म्हणजे सिंह. जंग जीतनचे युद्ध जिंकायला चाललेलं आहे. भूषण भनत नाद बिहद नगार नके नदी नदमद गैब रनके रलत आहे. ऐलं फैलं खैलं बैलं खल कमे गैला गैला गजनकी ठैलं पहिलं सैलं उचलत आहे. तारासो तरणी धोरी धारा में लगत की मी थारा पर पारा पारा वारं हात. अशा अनेक उदाहरणं आहेत सगळ्या. मी आता सगळ्याचे अर्थ सांगत नाही. तो खटपट्या होता माणूस फार. त्याने जे शाब्दिक खेळ केलेत ना ते आपल्याकडे जमणार नाहीत कुठं करायला. त्याची घनाक्षरी विलक्षण आहे. अमृतध्वनी नावाचा एक त्याचा छंद मी सांगितलं उदाहरण की नाही मला आठवत नाही आहे.
पण शिवाजी महाराज जे सुरत लुटत आहेत त्याचं वर्णन त्यांनी जे केलेलं त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलंच. पण दुसरं उदाहरण सांगतो पाहिजेत त्याच्यात. एक आहे दिल्ली दलन दबाई के शिवसर्जा निरसंक लूटिल यो सुरत शहर बंकक्करी अतिडंक बंकक्करी अतिडंकक्करी अति संकक्क लिखल शौचचकित भरोच्चिल्य विमोच्च खजल तठ्ठट्टाई मन कठ्ठट्ट कसो रठ्ठट्टिल्य सद्ददिसी भद्दद्दबी भाई रद्दत दिल्य. एका दमात म्हणता येत नाही, एकदा अवघड आहे ते सगळं. त्या दमदार पाहिजे माणसं जरा त्याच्यात म्हणणार. दुसरं म्हणतो आहे हतबल खान दलेल हो दिलेर खान हतबल झाला आणि खान बहादूर खान दिगमुड झाला. गतबल खान दलेल हो खान महादूर बुद्ध शिवसर्जा सल हे रे ढिग क्रुद्धदरिकीय युद्ध. शिवाजीराजांनी ते क्रुद्ध होऊन युद्ध केलं ते पाहून हा हतबल झाला वगैरे वगैरे ते सगळं वर्णन त्याच्यातलं. आता एकच गोष्ट ती सांगतो आणि मग मी थांबतो त्या सगळ्या याच्यातनंच भूषणाचं की त्याच्यातली जी धारणा आहे त्याच्यात त्यांनी काय म्हटलं आहे बघा. एवढं एकच विशेषण शिवाजी महाराजांना त्यांची धारणा काय होती हे सांगायला चिकार आहे. धर्म 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 जो कुठला आहे तो धर्म इथं. त्यांनी भाषेचं तर पुनरुत्थान केलं, भाषाशुद्धी केलीच, कोशावर कोश रचले. त्याच्यानंतर लेखन प्रशस्ती शिवाजीराजांनी लिहून घेतली. स्वभाषा ह्याच्यावरचं विलक्षण प्रेम त्यांनी सांगितलं. पण तो एके ठिकाणी असं म्हणतो आहे, मी एकच ओळ सांगतो सगळं सांगत नाही, की औरंगजेबाने 52 पातशांना जिंकलं. पण त्या 52 पातशांना जिंकणाऱ्या औरंगजेबाला शिवाजी महाराजांनी जिंकलं. पण त्यांनी विशेषण वापरले. पातशाह 52 दिल्ली के पातशाह जिती पातशाह हिंदुपती पातशाह सेवाने असं म्हटलं. हिंदुपती पातशाह हे सगळे लोक आजवर आपण हिंदुपद पातशाही असं म्हणत आलेलो आहे ना, त्याला भूषणाने हिंदुपती पातशाह असं स्वतःच म्हटलेलं आहे तिथे. त्याला आता शिवाजीराजांचा धर्म कुठला होता, त्यांनी कुणाला वाचवलं, कुणाला अभयदान दिलं, कुठल्या धर्माचं पुनरुत्थान केलं हे काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. राज्याभिषेकाच्या वेळेला त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं या सगळ्या ह्याच्यातनं. त्या राज्याभिषेकाच्यापर्यंत माझ्या एका मित्रानेच हे रचलेलं आहे म्हणून तेवढं 1-2-4 ओळी म्हणतो आणि मग मी थांबतो त्याच्यात. ते असं म्हणतं आहे, आज सेतु हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है. इस देवभूमि में दानवता का खून निचोड़ा जाता है. इन खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है और ये तलवार भवानी है वो दुश्मन के खून से धोई जाती है. पुढचं फार छान आहे. विश्ववंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था. विश्ववंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्रपुरुष शिवराया था. ये राष्ट्रपुरुष शिवराया था. ये सिंहासन रामकृष्ण का, ये सिंहासन रामकृष्ण का. इंद्रप्रस्थ यह धर्मराज का. शालीवाहन चंद्रगुप्त का. पुलकेशी विक्रमादित्य का. पौरसा अशोक पृथ्वीराज का. गुरु अर्जुन राणा प्रताप का. पौरुषता के परंपरा का महापराक्रमी राजा था और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्रपुरुष शिवराया था. ये राष्ट्रपुरुष शिवराया. सिंधु नर्मदा गंगा माई, सिंधु नर्मदा गंगा माई, ब्रह्मपुत्र यमुना कृष्णाई, तापी सतलज ब्यास गोमती, कावेरी महानदी सरस्वती, भीमा गोदा शरयू पूर्णा, अलकनंद गंडकी कोयना, सप्त सिंधु सह सरिता संगम राय दुर्ग पर होना था और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्रपुरुष शिवराया था. ये राष्ट्रपुरुष शिवराय. तुकाराम और समर्थाय, धर्मराज के मार्ग दिखाए, काशी से गागा भटाए, राज्याभिषेक मुहूर्त लाए, दुर्ग दुर्ग दक्खन के गाए, आज हमारे राजा आए, आज हमारे राजा आए. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी का दिन मंगल शुभ आया था और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्रपुरुष शिवराया था. ये राष्ट्रपुरुष शिवराया था.